साईमय सकाळ. हा बघा काय काय झालं, एवढा का हॉर्न वाजवतो. तर साईमय सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या 4थ्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये. लालबागच्या साई लीला मंडळासोबत आज आमचा पदयात्रेचा 4था दिवस आहे. पण ही वारी फक्त चालणं नाही, तर हा एक भक्तीचा प्रवास आहे. साई वारीचं महत्व काय, तर जेव्हा आपण पायांनी चालतो तेव्हा आपण आपला अहंकार मातीत मिसळतो. ऊन, वारा, पाऊस किंवा पायातले फोड या कशाचीच तमा नाही उरत, कारण मुखात फक्त साईराम हे नाव असतं. जो शिर्डीत पाऊल ठेवेल त्याचे दुःख दूर होईल. पण पदयात्रेने शिर्डीला जाणं म्हणजे स्वतःला शिस्तीत बांधणं, कष्टातून सुख शोधणं आणि सबका मालिक एक हा संदेश प्रत्यक्ष जगणं आहे. रामलल्लाच्या जन्मोत्सवसाठी म्हणजेच रामनवमीसाठी आपण सगळे माऊलींच्या भेटीला निघालो आहोत. हा रस्ता थकवणारा नाही, तर ऊर्जा देणारा आहे. साई लीला मंडळ हे खूप नावाजलेलं मंडळ आहे. त्यांच्यासोबत आमचा हा स्वर्ग सुखाचा प्रवास चालू आहे. लालबागच्या गिरणगावच्या संस्कृतीतून आलेलं हे मंडळ आजही आपली परंपरा तितक्याच निष्ठेने जपून आहे. या मंडळाची पदयात्रा अत्यंत शिस्तबद्ध असते आणि भक्तांच्या आरोग्याची काळजी घेणं यात हे मंडळ अग्रण्य मानलं जातं. पदयात्रेत फक्त चालणं नाही, तर वाटेत ठिकठिकाणी भजन आणि साई नामाचा जयघोष करत भक्तिमय वातावरण निर्माण केलं जातं. तसंच मार्गावर येणाऱ्या गरजूंची सेवा करणं देखील या मंडळाचे एक उद्दिष्ट आहे. दरवर्षी रामनवमीच्या मुहूर्तावर श्री सद्गुरू साईनाथांच्या चरणी पालखी अर्पण करण्यासाठी मुंबईहून प्रस्थान करतं. लालबागचा राजा जसा प्रसिद्ध आहे, तसंच लालबागची साई लीला देखील मुंबईत खूप मानाची पालखी मानली जाते. या मंडळात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात. सबका मालिक एक हा सद्गुरू साईनाथांचा संदेश प्रत्यक्ष आचरणात आणताना हे मंडळ दिसतं. आज 4 दिवस झाले साई लीला मंडळासोबत चालतोय, पण थकवा जाणवत नाहीये. या मंडळाची शिस्त आणि इथल्या साई बंधूंचं एकमेकांवर असलेलं प्रेम बघून असं वाटतं की हा प्रवास कधी संपूच नाही. खऱ्या अर्थाने साई सेवा काय असते हे या मंडळासोबत चालताना कळतं. इंटेंटे पोचलो ना, जय साईनाथ. पीर बाबा दर्ग्याला पोचलोय. हॉल्ट इथून 5 किलोमीटर आहे दुपारचा. इथं साईडला काढली, इथे माहिती आहे ना. पुढे कोपरा मित्रांनो, यांनी बघा न विचारता माझ्या मोबाईलवर फोटो काढला आणि स्वतःला लगेच पाठवला. पण आता कॉफी पाठवेल सर्वांना, तर इथे मी रिट्राय करतो. सेंड अगेन 500 कॉफी पास. समजलं म्हणून कॉफी बोललोय. मग लस्सी देते. आता सांगोळ गेली, आता नाव येतात. हो साई, असं नका करू, सांगा यांना. साई ते गेला चांगला. साईमय दुपार, साईमय ऊन, कडक ऊन. हो, जेवायला बसलेली कंपनी. भाजी आली आहे, पनीर बुर्जी आणि शेवभाजी आणि रोटी. पण भाईंनी आम्हाला काही डिशच नाही दिली, खाणार कसं? हे बोल. हो साई, डिश द्या ना. साई, डिश द्या ना. प्रत्येकाला, तुला नाही. प्रत्येकाला द्या. एक 1 2 3 4 5 6.
नाही माझ्या 61 नंबर लाल कलरची माझी दिसते काय माझी वरती जाऊन आपण चालतोय बा ती वरती नंतर काय पहिल्याची बाहेर येते तिने काल पण नाही आंघोळ केली खरंच. आणि परवा पण नाही गेली ते परवा केली नाही कोणी बघितलं पेढा आल्याने बघितलं. पेढा आल्याने बघितलं आणि साबण पण दिला. काल नाही गेली ना? काल नाही गेली. किती तास झाले हो भाई काय ऐकत नाही हो धन्यवाद दादा धन्यवाद आदित्य करते नुसता खा नुसता खा जय साईनाथ साईमय दुपार निघालो मागेच थांबलो आम्ही लोक कारण ऊन एवढं होतं ना उन्हाने सारायलाच नाही जमलं ORS हो आधी आधी अजून पण ऊन एवढं आहे ना असं वाटतं दुपारचंच ऊन खातं पण ठीक आहे दुपारचं मर 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 ढंग दावी हा श्रीरंग नाना रंग हट्ट पूर्वी जातो सावजाच्या मळ्यात आता मी जाईन पाहिन करी रे स्वागताला यात्रेचा सारा शिर्डीला नाचे मन मोरा ओम श्री साईनाथाय नमः ओम श्री हा बघा इंटेंटी बघा कुठच्या तरी मुलीशी बोलतोय व्हिडिओ कॉलवरती आणि तिला नाचून बिचून दाखवतोय व्हिडिओ कॉलवर मस्त
व्हिडिओ बघितली सत्यमने काय गेली व्हायरल 47 के गेली. आपण बनवतच नाही. असा कधी कोणी संत नाही झाला, असा कधी कोणी संत नाही झाला, असा कधी कोणी संत नाही झाला, असा कधी कोणी संत नाही झाला. तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील साईबाई रात्र पोचलोय, दिवस 4:00 आले, सगळे झोपले. आज पण आम्ही लेट झालो. म्हणजे आता जेवण आहे का बाबा? तर मित्रांनो, आज जेवायला आहे छोलेची भाजी आणि डाळ भात आणि लोणचं. साईमाय रात्र मित्रांनो. हो काय काय वाईब आहे काय? आज आपला 4था दिवस. आजचा पल्ला आमच्यासाठी एवढा मोठा होता आणि आम्ही हार नाही मानली आणि कंटिन्यू टप्प्यावर टप्पे पार करत आम्ही आमच्या फायनल मुक्कामाला आलो. आणि आम्ही उद्या सकाळी कसं राहणार पालखीसोबत पण चढणार आहोत. म्हणजे माझी आणि आता वाजलेत किती ते पण सांग. माझी तरी गॅरंटी वाजले किती ते सांग. 3:30 वाजून गेलेत. हा बोलतोय आता पालखी सोबत जाणार आहे. म्हणजे माझी तर गॅरंटी मी सांगू नाही शकत, पण जयेश नक्की जाणार कारण की तो जातो. हा उठेल का उद्या सकाळच्या ब्लॉग मध्ये बघा, म्हणजे 5 दिवसाच्या ब्लॉग मध्ये बघा. आधी काय बोललो? 3:40 तर झालेत. 6 वाजेपर्यंत तरी झोपणार ना आपण. 2.5 तासाची झोपच झाली. चला भेटूया. कधी 4 दिवस गेले समजलंच नाही. आणि ब्लॉग थोडा लेट होतोय. मी व्हॉइस ओव्हर जरा करायला पण थोडा, कारण ते हायवेवरती एवढ्या गाडी आणि हॉल्टवर. भेटूया 5व्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये. जय साईनाथ.